अथर्वची बघ अथर्वची बघ अथर्वची अथर्वची बघ बघ. आता चाललोय पेरले गावामध्ये कराड तालुक्यात. हे दादाची मित्र आहेत, प्रथमेश दा तुम्हाला माहिती असतील. आणि हे आपल्या मागं आनंद आहेत हरली घेऊन. कसा आहे आवाज? आणि पार्ट्या बी आहे. आणि पार्ट्याच्या समोर बरोबर मागं दिसतात का नाही मला माहित नाही. तर विरू सर आहेत, वीरेंद्र सर आमचे लाडके. आणि आपण आता चाललोय पेरले गावमध्ये. दिग्विजय दादांचं काहीतरी जेवण आहे, यात्रेचं जेवण आहे. आपण मटण खायला चाललोय. हे आपले विरू सर ओपी. हे आपल्या आनंदा हरलीवर आनंदा गाडीचा आवाज. तर आता इथं अंधार पण आहे. बाकीचा शूट आपण तिथं पोचल्यावर घेऊया. ओके. तर आता असं पांढरे बेंड लावल्यात आणि या मंदिरात आपल्याला जायचं आहे. आणि हे गाव आहे पेरले गाव. गाडी चालू नाही. आनंदाने हरली दिल्या प्रथमेश झाला. यू आनंद प्रथमेश बरोबर यू शाकाहारी जेवण यू शाकाहारी. तुम्ही शाकाहारी चाललाय? मी शाकाहारीला निघालोय. आनंद असू दे. आमचं काय नसतं काय. आपलं नॉनव्हेज खाणार आहे ना. नको त्याला फक्त हरली पाहिजे चालवायला बास. त्याला हरली मध्ये पोट भरतय. त्याचं हरली मध्ये पोट भरतय. शाकाहारी शनिवार आठवलं गावाला. तिथं मंदिरात आठवलं नाही त्याला. शनीचं मंदिर लागतंय रस्त्यात म्हणून. एवढा विचार आहे देऊ. वीरभाऊनी खास आज शनिवार धरलेला नाहीये. यात्रा आहे म्हणून. मागच्या वेळेस सोमवारी धरला नाही. सोमवार आज शनिवार आहे, गुरुवार नाही. हे गाडीसाठी फक्त वेज. गाडीसाठी वेज चाललाय हरली. हरली तर आपण आता कराडामध्ये आहे. मग इथनं कराड तालुक्यातनं पुढे आपण पेरलीमध्ये जातोय. आणि हे दिग्विजय सर, दिग्विजय दादाचा मित्र आहेत. ही घेशील की पण गाडी डाव्या साईडला वळते. एका साईडला बेरिंग मला माहिती कशी गाडी वळवायची. दिरुबाई मला वाटतं शिवाय तुम्ही जाऊ पी सगळं ऐकत नाहीत. अरे पार्ट्या बस की. पार्ट्या बसत नाहीत गाडी. आवाज बघा आवाज. ब्लॉग मध्ये यायला काय. आमच्या ग्रुप मध्ये पोरी मला माप काढायला काय बोलायचं सांग. एवढं का माप आहे? एवढं का माप काढायचं? अरे माप म्हणजे काय आता बोलायचं. काय केले? असं काय केले हेच मला प्रश्न पडलाय. ते ब्लॉग मला स्क्रीनशॉट यालाच पाठवतात. आणि आज त्या दृष्टिकोन बदललाय मुलींचं एवढं बघायचं. बरोबर. असं एवढं पण बात नाही रे मी. मला माहिती आहे मॉर्निंग मध्ये तुमचं ज्युनियर बरोबर. ज्युनियर नाही, मॉर्निंग नाही, इव्हिनिंग. इव्हिनिंग होतो आज. काय निवांत. ज्युनियर बरोबर इव्हिनिंग आमच्या नशिबात नाही. ज्युनियर बरोबर इव्हिनिंग होतं. ज्युनियरांचे लग्न झाले सगळे. काय सांगा हो तर ज्युनियरची. ज्युनियरचे
ज्युनियरची जुनेशी राहिला एकटा वगैरे ज्युनियरची लग्न व्हायल्यात आणि 26-27 राहिले 2000 नंतरचे लग्न झालेत बघा. आम्ही राहिलो 98 तीनचा आहे 2000 नंतरचे लग्न झाले मोस्ट ऑफ आमच्या वेळेस. 98 आणि 2000 राहिलेले मोकळे असे. आता ही तिघं बी राहिलीत. ते कोण आहे प्रथमेश प्रताप पण आहे काय पण आमच्या मग राहिली. आता आपण जेवायला सुट्टी ऐकत नाही आता बेल्ट काढायचा आणि सुरू बसायचं. बड गडबड्डी विरुद्ध ऐकत नाही हे आनंद पुढे पुढं. अरे अरे ताव चालू गेलं तर आपण मेला सुरू करूया. तर आपण आता टोल नाक्यावरनं हायवेवरनं जायचं आहे. नाक्यावर थांबा तुम्ही. थोडा आनंद ऐकत आहे. मी प्रथमेश दा बरोबर आहे. विरुद्धा 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 आणि पार्थ आहे. टोल नाक्यावर ह्यांना सोडतो मी जातो मधनं. मग हायवेला इकडून पण जाऊ शकताय. इकडनं नको मधनं जातो. बरं आपण तर वाडी मार्ग. हा ना अरे गायब. विरुद्ध आज जरा शांत आहे. दादाकडनं वॉर्निंग आल्या जरा गाडी हळू चालव म्हणून. तर हे इथलं मंदिर आहे. ह्या मंदिराची यात्रा होती आणि आपण आता चाललोय नाक्यावर. स्प्लेंडर सगळ्यात पुढं. नाद करायला नाही स्प्लेंडर. स्प्लेंडर नाद करायला नाही. कुठं आहे 3 जण आल्यात. एक जरा इथला जरा रस्ता खराब आहे त्यामुळं गाडी तरी फास्ट. इथं हरल्याने ती हिमालयन मागं पडली. दुर्बी गाड्या मागं. तर आपली स्प्लेंडर हा पुढं. तर आपण आले आता NH4 हायवेला. मागं आनंदाची लाईट कशी चमका लागली त्यामुळे मागे सावली लागली. ही आता पार्थे आणि वीरेंद्र जरा फास्ट गाड्या मारत होती आणि यांच्या मागं आता पोलीस लागल्यात. ही पळा लागली आता. लेगान विषय आनंदा काय ऐकून झाल्यात मला असं. हा ब्लॉग आला पाहिजे. होय या लागते आज ब्लॉग. आज रात्रभर एडिटिंग करणार खरं ब्लॉग टाकणार. तर इथं आपण आले आता टोल नाक्यावर. कुठला टोल नाका हो? तासवडे टोल नाक्यावर. टोल नाका. इथं आता प्रतिनिधी इथून जाणार आहेत. आपण आता कधी भेटायचं आता इकडं आपण आलो की नाही 8 तारखेला. 8 तारखेचं प्लॅनिंग फिक्स झालं म्हणून परत भेटूया. होय तर पुढच्या महिन्यात येणार जाईल. चला सगळी आता थांबली तिथं. इथं येऊन थांबलेले आहेत. ही आपल्या आधी उभारल्यात. पहिल्यांदा विरुद्धा. चला प्रथमेश दा ओके येऊ काय. ब्लॉग बघत राहा. होय चला आनंदा सोडा मला तेवढं. हे कडक. आपण आता आनंदाच्या गाडीवर परत. आनंदा गेली सोडा. एक्झॉस्ट कोण जरा बघतो पहिल्यांदा. चला घेऊया आपण आता.
खाली कमेंटमध्ये सांगा ट्रॅव्हल विथ मी कसं तुम्हाला कसं वाटलं. आणि गाडी एक नंबर आहे, गाडीचा नादच करा नाही कोणी. मग कुठली पण गाडी आण पुढं, हार्लीच का ना आनंदा, कुठली बी गाडी आण पुढं हार्लीच. तू किती बी पडी हो, काही बी कर. आता बघितला असेल किती गाड्या मागे गेल्या आणि काय. ऑलमोस्ट 140 पर्यंत मगाशी स्पीड पोहोचलेलं. ऑलमोस्ट 140 गेल तर 140 पार होतं मगाशी. ओव्हर स्पीडिंग तर ओव्हर स्पीडिंग कोणी करू नका इतके. तर आमचे दादा रायडर आहेत त्यामुळे करतात. लय मजा आली हार्दिक. ही आपली हारले आता एक कडक. ही गाडी हिमालयन. विरुद्धाची हिमालयन. हे कडक स्पीड, नुसतं स्पीड. शांत झालं का वाटाले जरा मला. अरे मला असं जरा शांत झाला का वाटाले. तर आपण ब्लॉग इथे एंड करूया बस.